सप्ताह संपल्यानंतर सत्कार करताना आम्हाला मानधनासोबत कळ्या दिल्या होत्या. तर ह्यो काय विषय आहे सांगतो, व्हिडिओ तेवढा शेवटपर्यंत बघा. तर रामकृष्ण हरी मंडळी, टेपेवाडी सप्त्याच्या 5व्या दिवसाची कीर्तन सेवा म्हणजेच जागराची कीर्तन सेवा नामदेव महाराजांच्या 17व्या वंशजांची होती. तसा मी भाग्यवानच आहे म्हणा, कारण चांगल्या चांगल्या प्रसिद्ध महाराजांची कीर्तन वाजवण्याचा योग तर सारखाच येत असतोय. पण त्यापेक्षा जास्त प्रसिद्ध महाराजांची कीर्तन वाजवण्याची संधी मिळत्या हेच माझं भाग्य आहे राव. असू दे, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 6वा आणि शेवटचा काल्याचा दिवस. काल्याच्या कीर्तना दिवशी कीर्तनकार थोडं महेशप्पा मडकील सारखंच दिसत होतं, पण हे करांडे महाराज होतं बरं का. आणि कीर्तन वाजवायला मी आणि ज्ञानेश्वरी दिदी बसलो होतो. आणि काय काल्याच कीर्तन असल्यामुळे दहीहंडी काय आमच्या अगदी डोक्यावरच नेऊन बांधली होती. आता म्हटलं फोडताना डोक्यात खापर विपर पडू नये झालं, पण तसं काय झालं नाही. कीर्तन संपलं, आरती झाली आणि सत्कार करायला झाली की सुरुवात. आणि सत्कार करताना सगळ्यांनी शाल श्रीफळ आणि त्याचबरोबर कळ्या पण देत होती. कळ्याचा विषय मध्ये त्यांचा प्रसादच मेन कळ्यांचा आहे, म्हणून सगळ्यांनी त्यांनी कळ्या द्यायला लागली होती. तेवढ्यात मी पण म्हणलं, आयला बरं आहे राव, गाडीवर जाता जाता निम्म्यात भुका लागल्या तर तेवढंच खायला येते. हरिपाठामध्ये पकवाज वाजवताना हे आजोबा माझ्यासमोर रोज पकवाज धरून बसायचे, पण मला त्यांचा चष्मा बघून लय भारी वाटायचं, म्हणून एकदा घालूनच बघूया म्हणलं. दिसायला लागलो की नाही आज्यासारखा. आणि मग माझ्या डोक्यात विचार आला, म्हातारपण मी आपल्याला दिसायला कमी झालं का असला चष्मा घेऊन हिंडायला लागते. जाऊ तिकडे, आजच्या पुरते एवढंच बास. लाईक, शेअर, कमेंट सगळं करून टाका. आणि आता आपलं 500 फॉलोअर होत आल्या, त्यामुळे फॉलो तेवढं करून टाका राव. आणि भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.